बकलावा आवडायला लागला आणि हे होते एक ते पहिलं ही एक मस्त अशी बेट करून जगण्यात काही अर्थ नाही. पुढचे काय होईल आपल्याला काहीच माहिती नाही. दुबईचे नाही म्हणजे प्रत्येक 2 चेंड्यामध्ये कारण सध्या म्हणून गाडीसाठी छोटीशी डॉलर म्हणून डायरेक्ट कफ्तान घेऊन आली. मी म्हटलं ठेवण्यासाठी बऱ्यापैकी मोठा आहे ऑनलाईन वगैरे. हाय हॅलो नमस्कार, मी कविता मराठी मॉममध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आणि कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल आणि अशाच आनंदी राहा ही बाप्पाच्या देव प्रार्थना. तर आजचा दिवस सुरू झालेला आहे. म्हटलं चला आज आपण एक छानसा बसून व्हिडिओ करूया आणि आज तुमच्यासोबत काही गोष्टी शेअरसुद्धा करायच्या आहेत, तर म्हटलं तेही करूया. तर रिसेंटली आता तुम्ही डिंकाच्या लाडूचा एक जो व्हिडिओ बघितला असेल, तर मम्मी घरी आलेली होती, त्यामुळे 2-3 दिवस थांबलेली होती. तर मी म्हटलं मम्मीकडनं जरा डिंकाचे लाडू वगैरे करून घेतले, कारण की मी कधीच केले नाही सांगितल्याप्रमाणे. तर आई मेथीचे लाडू डिंकाचे लाडू करून पाठवून द्यायचे. ते म्हटलं तर आई आहे तर आईसमोरच करून घ्यावेत म्हणून. तर मम्मी घरी येण्याचं खरं कारण म्हणजे ते होतं की आई गेली होती दुबईला. आता मला ना मम्मी आई सगळं मिक्स होते, खरं म्हणजे मी मम्मीच म्हणते. तर मी मम्मीच म्हणेन, मला नाही येत. आई मी सासूबाईंना म्हणते आणि मम्मीला मम्मी म्हणते. पण असं असं बोलताना ना असं आई आणि मम्मी दोन्ही निघते माझ्या तोंडून. तर मम्मी गेली होती दुबईला, मम्मी पप्पा दोघंही गेले होते दुबईला. तर आमच्यासाठी तिकडनं त्यांनी माझी फेवरेट एक ती स्वीट डिश आणलेली होती. तर त्या स्वीट डिशचं नाव होतं बकलावा. तर ही स्वीट डिश तुम्ही कधी ऐकली आहे का? मी पण जेव्हा फर्स्ट टाईम ऐकली मी म्हटलं काय नाव आहे याचं बकलावा. कारण ही स्वीट डिश आम्ही गेले काही वर्षांपासून खातोय. तर कशी खातोय? माझा भाऊ काही वर्षांआधी बहरीनमध्ये राहत होता, गल्फ कंट्रीमध्ये. तर तिथे तो 7-8 वर्ष तिथेच होता. त्यामुळे जेव्हा कधी यायचा, वर्षातून 1 वेळा 2 वेळा जेव्हा कधी यायचा, तेव्हा ते खजूर आणि ते सगळं बकलावा वगैरे तिथे मिळायचं. फर्स्ट टाईम खाल्लं ते म्हणजे नाही हे काही चांगलं लागत नाही. पण जेव्हा थोडंसं आपण 1-2 वेळा रुळतो ना, म्हणजे असं खाऊन बघतो, तेव्हा असं टेस्ट चांगली यायला लागते. तर तसा मग तो मला बकलावा आवडायला लागला. आणि बकलावा हा जो आहे टर्किश म्हणतात त्याला, आय थिंक टर्किश स्वीट आहे ती. बघायला गेलं तर रेसिपी मी मग मी रेसिपी सगळ्या शोधून काढल्या, खूप सोप्या आहेत. पण तेवढ्याच किचकटसुद्धा आहेत आणि त्यामुळे कधी बनवण्याचा प्रयत्न काही केला नाही, पण भरपूरदा रेसिपी बघितल्या आहेत मी त्याच्या. तुम्ही हे नाव ऐकून एकदा रेसिपी सर्च करा, काहीतरी मिळेल बकलावा या शब्दावर, तरी गुगलमध्ये नक्कीच मिळेल. तर मेन स्वीट डिश ती म्हणजे घेऊन आली होती, कारण की ती एक एक्सपायरी डेट नंतर खराब होणारच होती. त्यामुळे मग ती लवकरात लवकर घेऊन आली. म्हटलं आलीच आहे तर थांब जरा 2 दिवस, जरा आम्हालाही दुबईच्या गोष्टी सांग, दुबई कसं आहे काय आहे त्या हिशोबाने. आणि एक चांगली गोष्ट वाटते की आता पप्पा रिटायर झाले ना, तर त्यांची जी राहिलेली स्वप्न होती ते आता पूर्ण करत आहेत. त्यांचं स्वप्न होते की मला स्वित्झर्लंड, मला बाहेरगावचे असे एकदम फॅन्सी जे आहेत सगळे देश ते बघायचे आहेत मला. तर पप्पांनी सुरुवात स्वित्झर्लंडपासून केली, कारण की सगळ्यात पहिलं होतं त्यांचं की मला स्वित्झर्लंड बघायचं आहे. मग रिटायर झाल्यावर सगळ्यात पहिली ट्रिप स्वित्झर्लंडची झाली. मग त्यांचं जर्मनी, फ्रान्स आणि असे सगळे देश झालेले आहेत बघून. आणि त्याचबरोबर म्हणजे 1-2 वर्षातनं असे जातात आणि त्याचनंतर मग त्यांचे आपले जे काही भारतातले देवस्थान आहेत, म्हणजे तिरुपती झालं, वैष्णोदेवी झालं, केदारनाथ झालं, असे सगळे म्हणजे भारत आणि भारताबाहेर अशा ट्रिप सध्या त्या प्लॅन करतात आणि दोघंजणं मस्त फिरतात. तर चांगली गोष्ट आहे की फिरो, देवाच्या कृपेने असेच फिरत राहो, हेल्दी राहो, बाकी काही म्हणणं नाही आमचं. तर मम्मीने आम्हाला तिकडून असे छोटे छोटे गिफ्ट्स आणले. तर आपण अशा ठिकाणी जाणार तर गिफ्ट्स आणणार ना. तर हे होतं एक ते पहिलं, ही एक मस्त अशी बेल आहे. पण ही खरं म्हणजे दादांचे मित्र आहेत तिथे, तर त्यांनी आमच्यासाठी पाठवलेली होती. मस्त बेल आहे आणि खूप मस्त बारीक काम केलेलं आहे. तर ॲज अ शोपीस खूप चांगलं आहे हे. आणि त्याचबरोबर हे एक ओपनरसुद्धा आहे. पण दिसायला खूप छान आहे, म्हणून मला हे शोपीसमध्ये ठेवायला तर नक्की आवडेल. त्याचनंतर प्रत्येक ठिकाणी जे मिळतं ते म्हणजे आपले दुबईचे जे मॅग्नेट्स असतात ते. दुबईचे नाही म्हणजे प्रत्येक आपण ज्या देशात जातो किंवा ज्या ज्या ठिकाणी जातो तिथले मॅग्नेट्स असतात. तर हे एक ते मॅग्नेट आणलेलं होतं मम्मीने. आणि त्यानंतर 2 चेंडा बांधते गार्गी सध्या, म्हणून मग गार्गीसाठी छोटीशी डॉल आणली होती क्यूटची. आणि माझ्यासाठी म्हणाल तर मी असंच एकदा मम्मीला बोलता बोलता बोलली की म्हटलं ते काय कफ्तान जे असतं ना, मी कधी ट्रायच केलं नाही. मी म्हटलं मला ना एकदा कुर्ता तरी घ्यायचा आहे किंवा शॉर्ट टॉप तरी घ्यायचं, काहीतरी मला घ्यायचं आहे, मला ट्राय करायचं आहे ते कसं दिसेल. मला असं वाटतं की ते हेल्दी लोकांवर कदाचित चांगलं दिसणार नाही त्यासाठी. तर मम्मी मला दुबईवरूनच डायरेक्ट कफ्तान घेऊन आली. मी म्हटलं तिथे ऑलरेडी एवढा महाग मिळाला असेल हा, तर तुम्ही इथून घेतला असता ना. त्यामुळे तू बोलली होतीस ना की तुला एकदा ट्राय करायचं आहे, तर मग मला तरी स्पेशली दुबईवरून कफ्तान आलेला आहे. आता मी हा ट्राय करेन. पण ही एक म्हणजे नाईटी आहे, ही अशी नाईटच आहे. हा छोटा असता तर काय माहिती कफ्तान कुठल्याही पद्धतीने घालतात, म्हणून मला तर काय नाईटीच वाटते, कदाचित नाईटीच आहे ही. तर ते आहे.
आणि हे सगळं आणि वेदांसाठी एक वॉच आणली होती माझ्यासाठी आणि ह्यांच्यासाठी तो बकलावा आणि भरपूर चॉकलेट्स. आता दुबईला एवढे चॉकलेट्स किंवा सगळंच असतं आणि तिकडचे काही काही चॉकलेट्स आम्हाला माहिती पण आहेत, कारण की जेव्हा दादा आणायचा तेव्हा तर आम्ही सांगितलेलं हां ही वाली चॉकलेट घेऊन ये किंवा ती वाली चॉकलेट घेऊन ये असं. तर ते सगळ्या चॉकलेट्स पण आलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर मम्मीने माझ्यासाठी अजून एक आणली ती गोष्ट म्हणजे ही दुबईची मस्त अशी बॅग, बुर्ज खलिफा, बुर्ज खलिफा काय. तर अशी पूर्ण दुबई दुबई लिहिलेली आहे, मस्त वॉशेबल बॅग आणि मला ही खूप आवडली, पर्सनली खूप मस्त वाटली. आमच्या दोघींसाठी आणलेली आहे मम्मीने कदाचित या. तर मस्त वाटते ही बॅग, कुठेही कामी येईल. तर माझी आई बोलते तू इथे भाजी आणि डीमार्टला घेऊन जाऊ नको. म्हटलं नाही नाही, फिरायला घेऊन जाणार मी ही बॅग. तर अशी मस्त अशी बॅग आणलेली आहे. आणि तिथे दुबईमध्ये दिनार चालतात, आपले इथे जसे रुपीज चालतात तसे तिथे दिनार चालतात. तर त्याचे दिनारचे कॉईन्स वगैरे सुद्धा आहेत आमच्याकडे. आणि वेदूला याचा शौक आहे, कारण की माझा भाऊ ऑस्ट्रेलियाला गेला होता तेव्हा तिथले काही कॉईन्स होते, परत इथले दिनारचे आहेत, अजून 1-2 देशाचे आमच्याकडे कॉईन्स सुद्धा आहेत. तर वेदाने सांभाळून ठेवलेले आहेत. दुबई आता ही बॅग मिळली इथं बॅग घेऊन फिरते, सगळे म्हणलं दुबई दुबई दुबई. तर यासाठी मम्मी पप्पा आले होते आणि मस्त थांबले. आम्ही गप्पा गोष्टी ऐकल्या. पप्पांचं म्हणणं तर एकदा नक्की दुबईला जा, खूप चांगलं आहे दुबई. बुर्ज इथं ना बुर्ज खलिफा निघतच नाही माझ्या तोंडून. मला वेदू खूप चिडतो, मम्मी तू काय बोलतेस आहे, होतं असं फंबल होतं. तर बुर्ज खलिफा आहे, तिथले मिनिएचर सुद्धा आमच्या घरी आहेत. तर असं सगळं आहे आणि हे सगळं सामान मम्मी घेऊन आली होती. म्हटलं चला, पप्पांचं म्हणणं एकदा नक्की जाऊ. म्हटलं हो हो जाऊ जाऊ, तुमच्या वयापर्यंत आम्ही पण एकदा दुबई एकदा अटेंड तर नक्कीच करू. तर पण असं एक आहे की खरंच रिटायरमेंट झाल्यावर असं सगळेजण घरातल्या घरात राहतात, किंवा जर जमत असेल ना तर असं थोडं थोडं फिरा. आणि त्यांची जनरेशनपर्यंत तरी ते फिरत आहे, आपल्या जनरेशनपर्यंत बघायला गेलं तर आपण त्या एजपर्यंत पण आपली तब्येत कशी असेल काय असेल आपल्याला काही माहीत नाही. त्यामुळे आम्ही आत्तापासून थोडं थोडं फिरायला सुरुवात केली आहे, भले छोटे 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 पण आपण फिरायला सुरुवात केलेली आहे असं आम्हाला तरी वाटतंय. कारण की सुरुवातीचा काळ आपल्याकडे इतकं काही नसतं की आपण फिरू शकत नाही, पण आता आता जसं जसं थोडंसं पुढे जातोय तर जमा होत आहेत काही गोष्टी, आपण करू शकतो. तर आम्ही थोडंसं फिरण्याकडे पण लक्ष देतो की निदान वर्षातनं एक तरी ट्रिप आपण करावी, कुठेतरी नक्की जावं. तर असा तरी आमचा तरी प्लॅन आहे. खूप पुढचा विचार करून जगण्यात काही अर्थ नाही, पुढचे काय होईल आपल्याला काहीच माहीत नाही आहे. त्यामुळे जमत असेल तेवढं पहिला सुरुवात तर आपल्या भारतापासूनच करा, की भारतातले छोटे छोटे काय खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला खरंच माहीत नाही आहे, तर त्या फिरायला सुरुवात करा. बाहेरगावी जाऊ तेव्हा जाऊ. चला तो भाग वेगळा. आणि मी मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मी तुम्हाला काही गोष्टी दाखवणार आहे. तर आता आपण सध्यानं हेल्दी हेल्दी खूप म्हणतोय, आपण हेल्दी गोष्टी खाण्याकडे लक्ष देतोय की येस हे हेल्दी खाल्लं पाहिजे, ते हेल्दी खाल्लं पाहिजे. पण ॲक्च्युली हेल्दी वस्तू खाण्यासाठी त्या हेल्दी तसं नाही आहे, तर ती कशामध्ये बनवली जाते, कशा पद्धतीने बनवली जाते ही तेवढीच महत्त्वाची आहे. जसं आपण म्हणतो की हे तेल चांगलं नसेल किंवा हे चांगलं नसेल, त्याच पद्धतीने ते एखादं भांडंसुद्धा तसं चांगल्या लेवलचं पाहिजे. आणि आता हा सगळा काळ बदलत चालला आहे. आतापर्यंत आपण ज्या काही जुन्या आपल्या ॲल्युमिनियमच्या कढया म्हणा किंवा अजून नॉनस्टिक हे सगळे आता थोडं थोडं सगळे अवेअर होत चालले की येस आपल्याला परत आपण जे जुन्या काळामध्ये वापरत होतो, काचचं झालं, परत आपले लोखंड झालं, तेच खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळेजण त्या हिशोबाने आता बदल करतायत, थोडा थोडा का होईना. तसंच मीही सुरुवात केलेली आहे बदल करण्याची. सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवेन की मी ना बदल का केला होता. तर मी आता हे घेतलेलं आहे एक स्टीलचं हे कॅसरल पोळी ठेवण्यासाठी बऱ्यापैकी मोठं आहे. हे ऑनलाईन वगैरे किंवा ऑफलाईन कुठेही मिळतं, मी ऑफलाईनच घेतलं आहे. हे घेण्यामागचं कारण हे होतं की मी एक व्हिडिओ बघितला होता, आपण जे फायबरचे जे काही वापरतो, प्लॅस्टिकच्या ज्या वस्तू वापरतो ते बघा काही दिवसांनी ना अशा कट होतात किंवा अजून काहीतरी त्याला जळूनच जातं किंवा काहीतरी होतं. तर त्याच्या आतमध्ये पाणी जाऊन जाऊन किंवा त्याच्या छोटंसं जरी होल झालं ना त्याच्या आतमध्ये पाणी जाऊन खूप साऱ्या गोष्टी घाण जमा होतं, ते आपण क्लीन तर करूच शकत नाही. आणि मी एक रिसेंटली एक व्हिडिओ बघितला होता, तर त्याने ते सगळं ओपन करून दाखवलं आणि त्यामध्ये लिटरली थोडे छोटे छोटे किडे झालेले होते. आणि तसंच ते आपण वापरतोय आणि तसंच काहीतरी ते म्हणजे बघूनच किळस वाटली खरं म्हणजे. म्हणून मी म्हटलं नाही आता आपल्याला हे चेंज करायला पाहिजे. आणि खूप दिवसापासून माझ्या डोक्यात होते की मला माझं कॅसरॉल चेंज करायचं आहे, कारण की तसाच प्रॉब्लेम झालेला होता, थोडा क्रॅक झालं, थोडं हे झालं. पण आपण इतक्या लवकर भांडी फेकत नाही ना, जसं आपली थिंकिंग असते त्या हिशोबाने. तर त्यामुळे हे घ्यायचं होतं आणि तो व्हिडिओ बघितला तर एकदम डोक्यातच गेला तो. त्यामुळे म्हटलं नाही आता तर आपल्याला बदलायलाच पाहिजे. तर त्यामुळे आम्ही आता स्टीलचा कॅसरॉल वापरण्याचा म्हणजे सुरुवातच केली आहे. आत्ताच मी भांड्यातूनच काढून आणला आहे तो. त्यानंतर माझ्याकडे सुद्धा म्हणाल तर ॲल्युमिनियमची कढाई आहे, परत सगळ्या कढया आहेत माझ्याकडे. आणि ते इतक्या फास्ट आपण बंद करणार नाही, आपल्याला थोडा वेळ लागेल.
हळूहळू आपण करू, कधी त्याच्यात कधी याच्यात, आणि अशी पटकन भांडी फेकता येत नाही आपल्याला. खूपच गेलेली असेल तर आपण फेकू, पण जर रिसेंट सगळ्या गोष्टी चालू असेल तर नाही फेकू शकणार. तर त्यामुळे तर मी सुरुवात केली आहे. तर मी एक मस्त अशी कढई घेऊन आलेली आहे. कढई म्हणा, पॅन म्हणा, खोल आहे तर निदान 3-4 लोकांची भाजी तर आरामात होते आणि असं पकडायला हँडल आहे तर बरी वाटते मला. तर म्हणून मी ही एक कढई आणली. आता ही लोखंडाची कढई आहे. तर ही आता मी वापरायला सुरुवात करणार आहे. कारण आता सकाळच्या घाईमध्ये इतकं सगळं असतं ना, की हे पण करायचं, नाश्ता पण बनवायचा, जेवण पण बनवायचं, तेव्हा आपल्याला भांडीसुद्धा लागतात आणि त्यामुळे याचीही भर पडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं की याच्यात आता स्वयंपाक करायला मी सुरुवात करेन. अजून तरी मी केलेला नाही आहे, आत्ताच आणलेली आहे त्यामुळे. तर हे एक बदल मी जो केलेला आहे तो. आणि त्यानंतर बघाल तर स्टीलचे स्टीलच्या बॉटल्स आपण वापरतोय. त्यानंतर काचेची भांडी आपण आता वापरायला लागलेलो आहोत. मी आधी काचेच्या भांडी म्हणजे काचेच्या बरण्या माझ्याकडे होत्या, पण जेव्हापासून गार्गी वगैरे झाली त्यानंतर ती किचनवर बसायची आणि ते सगळं तिथल्या तिथे मेस करायची. त्यामुळे मी थोडंसं अवॉइड केलं होतं की मीठ म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी काचेच्या ह्याच्यामध्ये ठेवण्यासाठी मी मसाले आताही काचेच्या बरणीतच ठेवते, इतर ठिकाणी ठेवत नाही. आणि आपला मसाल्यांचा डब्बा तो स्टीलचाच असतो, त्यामुळे तेही चांगलं. अजूनही आपल्या घरात प्लॅस्टिक ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आपण यूज करतच आहोत, पण काळांतराने थोडा बदल करत आपण ह्या सगळ्या गोष्टी थोड्या बदलायच्या आहेत. आणि आपलं अजून जे हेल्थ आहे ना ती जरा चांगली करण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे आपण तरी करू, म्हणजे मी तरी करेन आणि जमत असेल तर नक्की तुम्ही करा. मी म्हणत नाही की एकाच झटक्यात आपलं किचन सगळं चकाचक आणि बदलूनच आहे, नाही, पॉसिबलच नाही आहे, कुठल्याच लेडीजला पॉसिबल नाही आहे. कारण की ती प्रत्येक भांड्यामध्ये जीव असतो आपला त्यामुळे आपण इतक्या पटकन या सगळ्या गोष्टी चेंज करणार नाही. पण या गोष्टींचं भान ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे की हो, ही गोष्ट कितपत वापरणं योग्य आहे किंवा नाही योग्य आहे. त्यामुळे थोडा बदल करायला सुरुवात करा. छोट्या गोष्टीपासून, जास्त मोठं मी म्हणणार नाही. तसं मी माठ माझ्या किचनमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. त्यानंतर मी स्टीलच्या बॉटल्स इन्क्लूड केलेल्या आहेत, काचेच्या बरणी इन्क्लूड केलेल्या आहेत, म्हणजे मीठ ठेवण्यासाठी आत्ता तरी. कारण आता गार्गी बऱ्यापैकी किचनमधून बाहेर असते, त्यामुळे आता ते टेन्शन नाही. पण आधी माझ्याकडेही प्लॅस्टिकचे डबे आहेत, सध्या मी तेही वापरत आहे. पण हळूहळू बदल हा होत राहील असं माझं म्हणणं आहे. तर बस आजचं हे तुम्हाला शॉपिंग दाखवायची होती आणि मी म्हटलं होतं त्याप्रमाणे हे मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. त्याचबरोबर आम्ही आता एक परत ट्रॅव्हल सध्या सुरूच आहे. तर ना आता 1-2 दिवसातही परत आम्ही कदाचित बाहेर निघणार आहोत. तर माझ्याकडे एक मस्त ट्रॅव्हल फ्रेंडली भांडं आम्ही घेतलेलं होतं. आता जेव्हा आम्ही सापुताऱ्याला गेलो ना, तेव्हा एक ट्रॅव्हल फ्रेंडली भांडं मला भेटलेलं होतं. म्हणजे आम्ही घेतलं आणि ते युजफुल ठरलं. त्यामुळे मी तुमच्यासोबत हे शेअर करते की हो, हे तुम्ही घेऊ शकता. तर हे एक हॅवेल्सचं आहे. याला काय म्हणता येणार माहिती नाही मला, पण हे अशा प्रकारचं भांडं आहे. असं छोटंसं. तर आपण जर बाहेर गेलो, तर आम्ही जेव्हा बाहेर गेलो होतो आता सापुताऱ्याला, तर आम्ही हे भांडं नेलं नव्हतं, फक्त हे भांडं एक नेलं होतं. तर ह्या भांड्यामध्ये आपण काय करू शकतो, तर या भांड्यामध्ये आपण मॅगी बनवू शकतो, या भांड्यामध्ये आपण अंडे बॉईल करू शकतो, या भांड्यामध्ये आपण चहासुद्धा बनवू शकतो आपल्या हिशोबाने. तर असा हा मल्टीपर्पज यूज होतो याचा. आणि तुम्ही म्हणाल की आपल्याकडे जी केटल असते त्यामध्ये सुद्धा करू शकतो. तर मी सगळ्यात आधी ते केटलच बघायला गेले होते. तर मी म्हटलं आपल्याला निदान आपल्या आवडीचा चहा, किंवा आता लहान मुलं जेव्हा असतात तर कधी कधी काही गोष्टी मिळत नाही, तर निदान मॅगीमध्ये त्यांचं पोट भरतं. तर त्या हिशोबाने पण त्या केटलमध्ये ना, सगळ्या केटलमध्ये मेन्शन केलेलं होतं की तुम्ही यामध्ये फक्त पाणी बॉईल करू शकता, यामध्ये तुम्ही मॅगी बनवू शकत नाही आणि यामध्ये तुम्ही मिल्कसुद्धा ॲड करू शकत नाही, असं सगळं लिहिलेलं होतं. आता त्याच्यानंतर करणारे करत असतील, पण मला असं वाटलं की त्याच्यात ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन आहे आणि आपण ह्याच गोष्टी करायला गेलो आणि आपल्याच बाबतीत असं घडलं की नाही, बंद पडलं किंवा काय झालं, तर म्हटलं ते रिस्कच कशाला घ्या. त्यामुळे मग आम्ही ते कॅन्सल केलं. नाहीतर पहिला प्रेफरन्स आमचा तो केटलच होता, पाणी गरम करायचा जो असतो, पण आम्हाला त्या हिशोबाने तो हवा होता. पण मग नंतर हे भांडं सर्च केलं तर हे भांडं मिळालं आणि हे मस्त मिळालं आहे. क्वांटिटी पण बघा बऱ्यापैकी आहे. तर आम्ही जेव्हा सापुताऱ्याला होतो तेव्हा याच्यामध्ये मस्त मॅगी आणि अंडे वगैरे बॉईल करून खाल्लेले आहेत. कारण की आपण 3-4 दिवस किंवा 4-5 दिवस बाहेर असू ना, तर मग बाहेरचं खाऊन सुद्धा कंटाळा येतो आणि मॅगी तर आठवते. आणि रूममध्ये बसून असं मस्त गरमागरम मॅगी खायला मजा येते. तर आम्हाला तरी छान वाटलं होतं. तर हे एक ट्रॅव्हल फ्रेंडली भांडं आहे. आणि आता घरात असलं की आपण याच्यामध्ये मोमोज किंवा खाली काहीतरी बॉईल होतं आहे आणि वर आपण काहीतरी स्टीम करू शकतो. तर मोमोज झाले, मोदक झाले, इवन अळूच्या वड्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मस्त स्टीम होणार. तर हे एक मस्त छोटंसं किचनसाठी घेतलेलं भांडं आहे. तर असं आहे. आता तुम्ही म्हणाल हे सुद्धा एक प्लास्टिकचं आहे, तर हो, हे एक प्लास्टिकच आहे, पण हे म्हणतात ना एक हाय क्वालिटीचं प्लास्टिक असतं आणि आतमध्ये हे पूर्ण आहे ते स्टील आहे आणि ट्रॅव्हल फ्रेंडली आहे, तर मस्तच आहे. लीड वगैरे आहे, तर मस्त वाटतं आहे. तर हे असं एक भांडं आहे.
तर केटलपेक्षा कधीही बरं आहे हे, कारण केटलची क्वांटिटीसुद्धा कमी आहे आहे. तर ह्याची क्वांटिटीसुद्धा बऱ्यापैकी आहे. तर असं तुम्ही भांडं जर 10-12 दिवसाच्या 4-5 दिवसाच्या ट्रॅव्हलवर जात असाल ना, तर नक्की यूज करू शकता. तर हे आम्ही सध्या परचेस केलं आहे, एक मस्त भांडं आहे. तर बस आजचा व्हिडिओ इतकाच भरपूर मोठा झालेला आहे. म्हटलं होतं ना की मला काही वस्तू दाखवायच्या आहेत, तर त्या थोड्या मोठ्या होतील, मोठा होईल तो व्हिडिओ त्यासाठी. तर चला मग आजचा व्हिडिओ इतकाच. कसा वाटला नक्की सांगा. मी म्हटलेल्या गोष्टी तुम्हाला काही पटल्यात का किंवा आवडल्यात का दुबईच्या गोष्टी, तर तेही नक्की सांगा. तर चला भेटूया अशा एखाद्या छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर, बी सेफ ऑलवेज.